गुड इव्हिनिंग. चला, आवाज येतोय का? चला, आवाज येत असेल तर यस टाईप करा. आवाज येत असेल तर यस टाईप करा. हॅलो, आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो? आवाज येत असेल तर यस टाईप करा, जेणेकरून आपल्याला तासिका लाईव्ह करता येईल. प्रदीप, गुड नाईट. झोपताना असतं बेटा प्रदीप. गुड इव्हिनिंग. माने, गुड इव्हिनिंग. चला, वेळ न दवडता आज आपण आपल्या तासिकेला सुरुवात करू. आवाज येतोय का? सृष्टी खंडाळ, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा. साऊंड यस, साऊंड क्लिअर असं टाईप करा. चला, ओके, आवाज येतोय. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती आमच्या वतीने केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या वतीने 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलसाठी परीक्षेच्या तयारीसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम, परिपूर्ण असे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपल्याला 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना हा लाईव्ह तासिकेचा लाभ मिळावा यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा पोहोचल. आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य आहे पहा, दररोज आपल्याला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्याच्यात आपले उत्तरही चार्ट करण्याचा संधी तुम्हाला उपलब्ध होईल. परीक्षेचा सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर जे की तुम्हाला युट्यूब वरती व शाळेमध्ये जे रेकॉर्डेड लेक्चर होणार आहेत त्याचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर 1, 2, 3 नव्हे तर त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना कळवण्याचा आम्हाला आनंद होतो की आपल्या पाल्याने आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट पाहण्यासाठी त्याने टेस्टमध्ये किती गुण पडले, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं, निकाल काय लागला, पैकी किती गुण मिळाले याची पाहण्याची सुविधाही आपणास आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आम्ही असा हमी देत आहोत की आम्ही 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, याची आम्ही आमच्या वतीने हमी देत आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला अशा प्रकारचे क्लासेस घेणारे भरपूर जण भेटले. त्यापैकी काही क्लासेस रेकॉर्डेड स्वरूपात डाटा देतात, ते 5,000 आकारणी करतात व लाईव्ह स्वरूपात प्लस रेकॉर्डेड स्वरूपात जो डाटा देतात ऍपच्या स्वरूपात म्हणा किंवा लिंकच्या स्वरूपात म्हणा ते 25,000 फी आकारणी करतात. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकाला शेअर करायची. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवले जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स, सराव टेस्टच्या लिंक प्लस सराव टेस्ट सोडवल्यानंतर पाहायचा निकाल या सर्व लिंक एकाच ठिकाणी म्हणजे टेलिग्राम वरती तुम्हाला उपलब्ध होतील. चला, तर आज आपण वेळ न दवडता जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाचे आपण आज अभ्यास करणार आहोत. तर भाषा विषयामध्ये आपल्याला 20 प्रश्न असतात, 4 उतारे असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क म्हणजे 20 प्रश्नाला 25 गुण असतात. प्रश्न क्रमांक 61 ते 80 आपल्याला मराठीसाठी असतात पहा, भाषा विषयाचे असतात. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकाशनाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात. पण आम्हाला असं जाणवलं विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करून त्यामुळे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला त्या उतार्यावरील प्रश्नाच्या सराव टेस्ट, जेणेकरून तुम्हाला स्वतःलाही मूल्यमापन करता येईल, आपल्या शिक्षकांनाही करता येईल, आपल्या पालकांनाही त्याचं आपण सोडवलेल्या टेस्टचं निकाल 500 लेक्चर तुम्हाला आमच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील.
त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी लाभ घ्यावा अशी आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते. चला तर वेळ न दवडता आजचा उतारा क्रमांक 21 आपण सगळ्यांसाठी सुरू करूया, जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळेमध्ये सर्व तासिका पूर्ण होईल. तासिका चालू होण्याआधी सूचना देतो की आपले मोबाईल चार्ज ठेवीत जा, इंटरनेट मुलांना शिल्लक ठेवीत जा, जेणेकरून आपल्याला तासिकेला 1 तास ते सव्वा तास तासिका चलती. इंटरनेट पुरण, कारण काय होतंय सुट्ट्याच्या काळामध्ये आपण इंटरनेटचा गैरवापर करतोय, दुसरेच अनावश्यक गोष्टी पाहण्यासाठी आपण इंटरनेट संपवतोय. तर इंटरनेट आपलं वाचून ठेवा लाईव्ह तासिकेसाठी, जेणेकरून आपला पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होईल. चला तर मग मी सोमनाथ सोनवणे आपणासाठी घेऊन येत आहे उतारा क्रमांक 21. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 21 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर याची आम्ही आपणास ग्वाही देतो. आणि चला तर तुमच्या समोर मी उतारा क्रमांक 21 आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक 21 तुमच्या समोर शो केलेला आहे. तो तुम्ही वाचा, वाचण्याचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेत कमीत कमी वेळेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील. आपल्याला प्रश्नांची उत्तरं येत असतात, पण पेपर मधून बाहेर आल्यानंतर आपल्या तोंडातून एक उत्तर निघतं, मला येत होतं पण परीक्षेत मला वेळ कमी पडला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी वेळ वेगळा, बाकीच्या विद्यार्थ्यांची वेळ वेगळा असं काही नसतं. पडतो आणि आपण त्या वेळेला दोषी देतो. या जगात वेळ सगळ्यांना सारखाच, सगळ्याच्या आयुष्यात एका दिवसाचे 24 तासच असतात. आपण त्या वेळेचा उपयोग कसा करतो याच्यावर आपलं आयुष्य घडत असतं. चला तर मी 1 मिनिटासाठी शांत बसतो, जेणेकरून तुम्ही हा उतारा वाचता आणि या उतारावरचे सर्वचे सर्व प्रश्न योग्य उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये चॅट करू शकता. चला, तुमचा उतारा वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून वाचन आणि श्रवण याच्या मार्फत याच्या माध्यमातून आपण आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा भरपूर असा विकास करू शकतो. ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, विनम्र मनाने परमेश्वर, निसर्गातील फुले, वृक्ष, नद्या, झरे, समुद्र. पहिला उत्तर टाकताना 1-A1 प्रश्न 1 बी प्रश्न 1 सी चा अभ्यास कळल. अमृता माने येस म्हणताय, प्रशांत सानप सी उत्तर टाकतोय, वैष्णवी सी उत्तर टाकते. फोन करून जॉईन करायला सांगा, जेणेकरून त्यांनाही लाईव्ह तासिकेचा लाभ मिळेल. चला बाकीचे टाका. चौरे सी उत्तर देते, भवर सी उत्तर देते, अभिनंदन. गोरे सी उत्तर टाकले, ज्ञानेश्वरी. चला, सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहा, कधी कधी आपण चुकून रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरीवरील सर्वच आपण डी उत्तर देण्याची गडबड करतो. डी उत्तर नाही, या उत्तरामध्ये रामायण आणि महाभारताबद्दल एकही शब्द उच्चारला गेलेला नाही. हा उतारा फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीवरती आधारित आहे. आपण जर वाचताना काळजीपूर्वक वाचला तर आपल्याला सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, याचा अर्थ पर्याय
विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून ए उत्तर बरोबर आणि पर्याय डी यापैकी नाही. प्रदीपने उशिरा उत्तर टाकलंय. प्रदीप तुझं उत्तर बरोबर आहे, अभिनंदन. प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय. वैष्णवी सोनवणे सी उत्तर देते. ओम सोनवणे सी उत्तर देतोय. पर्याय नाही. आपण सर्व पर्याय वाचल्याशिवाय कोणत्याही उत्तराचा गोल करायचा नाही, याची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. चला, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे ए आणि बी. ए आणि बी दोन्ही पर्याय एकदम बरोबर आहेत. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती आणि मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मके देवाला केलेली प्रार्थना. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अशी अभ्यास करीत चला. भवर सी उत्तर देते. अभिनंदन भवर. चला, इथून पुढे तिसरा प्रश्न तुला. एकोप्याने वेगवेगळे भिन्न भिन्न सर्वच पर्याय या पर्यायाचे उत्तर देतोय. राहतात भिन्न भिन्न राहतात का रे प्रदीप? ढगात गोळ्या मारून परीक्षेत नंबर काढता येत नसतो प्रदीप. उत्तराची शेवटची ओळ वाच. सृष्टीवंडाळ अभिनंदन. ओम अभिनंदन. प्रशांत अभिनंदन. ओम तुझंही हार्दिक अभिनंदन. माने सी उत्तर देते. बरोबर आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर आहे ए. शेवटची ओळ वाचा म्हणलं होतं मी तुम्हाला. तारे आणि संत ज्ञानेश्वरांनी आधी देवाला मागितले चांगले मन, बी चांगली बुद्धी द्यावी, सी सुखरूपता आणि डी यापैकी नाही. वैष्णवीचं उत्तर आलंय. अभिनंदन बेटा. प्रशांत अभिनंदन बेटा. ओम अभिनंदन. चला, योग्य उत्तर टाकले बा त्यांनी. त्यांचं बघून खाली टाकू नका. कधी कधी त्यांचंही चुकलेलं असू शकतं. आपल्या स्वतःच्या बुद्धीला विचार करा, चालना द्या आणि नंतर उत्तर टाका. विराट ए उत्तर देतोय. माने सी उत्तर देते. तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर आहे बेटा. उशीर होतोय. तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर आहे. चुकतंय माने. पुढे या थोडं. चौरे बीच्या जागी घेतले चांगली द्यावी पा आणि नंतर त्याने सर्वांसाठी द्यावी असं संत ज्ञानेश्वरांनी निवृत्ती महाराजांना सांगितलं होतं पा. गुड इव्हनिंग टाकताय. उत्तर टाका. चला प्रदीप. चला, अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा प्रश्न. वरील उत्तरात चांगले आलेले पुस्तक याचा समानार्थी शब्द. या उत्तरात पुस्तकाचा समानार्थी शब्द रामायण, महाभारत, नवनाथ आणि ग्रंथ. रामायण, महाभारत, नवनाथ किंवा ग्रंथ. चला, उत्तर टाका. या प्रश्न पाचचं वैष्णवने डी उत्तर दिलंय. महेश असावरी सानपने बी उत्तर दिलंय. एबीसीडी मध्ये बी आणि डी मधला फरक कळत नाही का असावरी तुला अजून? ओमचं उत्तर डी आलंय. डी गोरे डी. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय. फक्त पवळ डीच्या ऐवजी बी टाईप केलंय का? म्हणजे महाभारताचा उल्लेख आहे का या पुस्तकात या उत्तरामध्ये? चला, आसावरी बरोबर उत्तर टाकले. अभिनंदन बेटा. चौरे डी उत्तर टाकले. अभिनंदन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपला उत्तर क्रमांक 21 संपत आहे. चला तर
आपणा सर्वांना आमच्या वतीने आव्हान करण्यात येतं की अशाच प्रकारचे लाईव्ह तासिकाचा महाराष्ट्रातील सर्व गरजूवंत विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी तुमच्याकडे आलेला मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब मुलं या लाईव्ह तासिकेचा लाभ घेऊ शकतील आणि आपला गुणवत्तेमध्ये विकास करू शकतील. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह लोकेशन लाईव्ह नोटिफिकेशन लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनल हे जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मेसेज पाहायला मिळतील आणि जेणेकरून व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन झाला तर टेस्टचे लिंक, टेस्टचे PDF, टेस्टच्या निकालाच्या लिंक, युट्यूबच्या व्हिडिओच्या लिंक सर्व एकाच ठिकाणी टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध होतील. चला, धन्यवाद मित्रांनो. इथं आपण उतारा क्रमांक 21 थांबवत आहोत आणि लगेच आपण पुढच्या उताराला आवाज येत असेल तर यस टाईप करा. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा लवकर. माने आवाज येते. धन्यवाद माने. चला, आपण 22 पाहणार आहोत. त्यापूर्वी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्तीच्या वतीने, केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा परिषदच्या वतीने 5वी जवाहर नवोदय तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपणासाठी घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य असे पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी उपलब्ध करून जातील. युट्यूबवर लेक्चर परत शाळेमध्ये झालेले रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूबवर, फेसबुकवर उपलब्ध होतील. ते अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला व्ह्यू करता येतील. पब्लिकली केलेले आहेत, प्रायव्हेट ठेवले नाहीत. प्रत्येक घटकावर तुम्हाला 2, 3, 4 पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध केल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण तुमचा अभ्यास होईल. त्या टेस्ट सोडवताना ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत नाहीत त्या प्रकारचे प्रश्न आपल्या पालकांना, शिक्षकांना विचारा, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा आपला अभ्यास होईल. त्याचबरोबर पालकांना, शिक्षकांना आनंदाची गोष्ट सांगण्यात येते की जर आपल्या पाल्याने त्यांनी त्या टेस्ट सोडवल्या तर त्याचा निकाल तो विद्यार्थी तर लगेच पाहणारच आहे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याने किती तारखेला टेस्ट सोडवली, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं आणि त्याला मिळाले हे पाहण्याची सुविधाही आमच्या वतीने आपणास उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने पूर्ण हमी देतो की 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता लक्षात आलं की रेकॉर्डेड स्वरूपात 500 व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपातले 5,000 पर्यंत लोक जे की त्यांनी स्टुडिओमध्ये बसून रेकॉर्ड केलेले असतात किंवा एखाद्या तज्ञ शिक्षकाकडून रेकॉर्ड केले असतात, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्याची संधी उपलब्ध होत नाही. ती संधी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत देतो आहोत. त्याचबरोबर काही लाईव्ह स्वरूपात पण क्लासेस घेणारे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांची फी 25,000 पर्यंत आहे. पण आमच्या शाळेच्या वतीने हा पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला, त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन. लाईव्ह लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. टेस्टच्या, PDF च्या, सराव टेस्टच्या निकालाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना युट्यूब चॅनल शेअर करायचं आहे. टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला होणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम चॅनल, प्ले स्टोर वरून टेलिग्राम ऍप इन्स्टॉल करायचंय आणि आपल्या मेसेज मध्ये असलेल्या टेलिग्रामच्या ग्रुप जॉईन करायचे. चला तर विद्यार्थी मित्र, जवाहर नवोदय परीक्षेमध्ये 3 विषय असतात. मानसिक क्षमता चाचणी, त्याला 40 प्रश्न 50 गुण, गणित 20 प्रश्न 25 गुण आणि भाषा विषयासाठी 20 प्रश्न 25 गुण. भाषा विषयातले 20 प्रश्न हे 4 उतारे असतात. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न. 20 प्रश्नावरती एकूण 25 गुण. एका प्रश्नाला 1.25 गुण असतात. त्या आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात.
पण ते 50 ते 60 उतारे आपल्याला पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत असं आमच्या निदर्शनास आलं. त्यासाठी आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. जेव्हा 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट जेणेकरून विद्यार्थी स्वयं मूल्यमापन करू शकतील, पालकही करू शकतील, शिक्षकही करू शकतील. त्यासाठी सराव तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर जवाहर नवोदयच्या उतार्यांचे 50 प्लस लाईव्ह तासिका आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत. याचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक 22 मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. सोमीनाथ सोनवणे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 22 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्टचा अभ्यास भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासाठी उतारा क्रमांक 22 मी आपल्या स्क्रीनवर शेअर केला आहे. त्या उतारा आपण काळजीपूर्वक वाचा. मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून 1 मिनिट मी शांत थांबतो. तुम्हाला तो उतारा वाचता येईल आणि त्या उत्तरावरचे सर्व प्रश्नाचे योग्य उत्तर देता येतील. चला, 1 मिनिटाचा अवधी संपलेला आहे. तुम्ही उत्तर वाचला असेल. आता काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावरचे सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य चॅट बॉक्स मध्ये टाकता येतील. उत्तरा क्रमांक 22 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक फक्त ऐका आणि स्क्रीनकडे लक्ष ठेवा. आपले शरीर एखाद्या इंजिनाप्रमाणे आहे. इंजिनाला कोळशाची जरूर असते. कोळसा जळाल्यावर त्यातून त्याला चालण्यासाठी याचप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज असते की जळाल्यानंतर आपल्याला शरीरात शक्ती मिळते. शरीर हे खरं तर इंजिनापेक्षाही चांगले आहे, कारण स्पर्श करणे, वास घेणे, बघणे, ऐकणे आणि चव घेणे हे त्याला करता येते. इतकेच नव्हे तर ते विचार करू शकते आणि ठरवू शकते. मेंदू ही आपल्या शरीरातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. मेंदू बघतो, स्पर्श करतो आणि वस्तू मोजून हा जणू संगणकच, परंतु त्यापेक्षाही अधिक चांगले. त्याला जे करायचे सांगितले आहे, परंतु माणसाचा मेंदू विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो. माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो तो मेंदूच. आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळे इंद्रिय आहेत. त्याच्यापैकी मेंदू हा एक आहे. मेंदू आपल्या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो. आपल्या त्या डोक्यात कवटीच्या आतमध्ये असतो, त्याला एकदम सुरक्षित जागा लहान मोठा असतो. तर या उत्तरात आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते? पर्याय बी अन्न, पर्याय सी संगणक आणि पर्याय डी. आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते? एकदम सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. असलं तरी आपल्याला त्याचे उत्तर पटापट टाईप करता येतील. चला आता टाईप तुमचे. प्रश्न 1 ओम सोनवणेचं उत्तर आलंय, वैष्णवीचं उत्तर आलंय, प्रशांतचं उत्तर आलंय, ओम उत्तर चुकलंय, परत चेक कर. मानेचं उत्तर आलंय,
चला, बाकीचे जण लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपणास या तासिकाचा लाभ घेता येईल. चला, बाकीच्यांनी उत्तर टाका. आसावरी, महेश, आदित्य, मारुती, ओमने त्याचं उत्तर बदलवलंय बघा. पहिल्यांदा डी होतं मेंदू, आता परत बी देतोय. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, श्रावणी. चला, उत्तर टाका. महेश सानप, आसावरी सानप, बी उत्तर ते. चौरे, बीच्या ऐवजी डी उत्तर दिलंय का? मेंदू. प्रश्न क्रमांक टाईप करा. सृष्टी गंडाळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचा असेल, ऐकला असेल तर तुम्हाला उत्तराचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल. चौधरी बी उत्तर देते. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर देत आहे. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. तुम्ही उत्तरा वाचला होता, काळजीपूर्वक ऐकला होता. पहा, आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते? तर अन्नापासून. ही 3 नंबरची ओळ बघा. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज असते. ते जळाल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते. 3 नंबरच्या ओळीत त्याचं उत्तर दडलेलं आहे. पहा, 3 नंबरची ओळ वाचा. तुमच्या समोरच उत्तर आहे. वरती अन्नाची गरज असते की जे जळाल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन. असाच अभ्यास करा. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या दोन्ही मध्ये सारख्या नाहीत? खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या दोन्ही मध्ये दोन्ही बाबत खरी नाहीत? पर्याय ए, दोन्हीलाही शक्ती आवश्यक असते. पर्याय बी, दोन्ही हलू शकतात. पर्याय सी, दोन्ही स्पर्श करू शकतात. आणि पर्याय डी, दोन्हीलाही विश्रांतीची गरज असते. उत्तर प्रश्न नीट वाचा, त्याच्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता आहे. प्रशांत, प्रश्न नीट वाच. शेवटी नाही शब्द आहे बा. खालीलपैकी कोणती गोष्ट इंजन व शरीर या दोन्ही बाबत खरी नाही? वैष्णवी, ओम, प्रशांत, माने. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर द्या. चला, आपल्या शाळेतील सगळ्या मुलांनी उत्तर द्या. मारुती, उद्धव, आदित्य, सार्थक, कृष्णा, उमेर. चला, आरती, प्रीती, आसावरी, अमृता, महेश सानप आणि आसावरी सानपनी सी उत्तर दिलंय पहा. सृष्टी गंडाळ, उत्तर टाक बेटा दुसऱ्या प्रश्नाचं. चला, या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्हीही स्पर्श करू शकतात. हे विधान खरं नाही. दोन्ही स्पर्श, इंजन स्पर्श करू शकत नाही. दोन्हीला शक्तीची गरज आहे, बरोबर आहे. दोन्ही हालचाल करू शकतात, बरोबर आहे. दोन्हीला विश्रांतीची गरज आहे. आपलं शरीरही थकतं, रात्री आपण झोपतो, विश्रांती करतो. त्याचप्रमाणे एखाद्या गाडीचं इंजन चालू असेल, प्रवास करत असेल तर त्याला आपल्याला 24 तास चालवता येत नाही. ते गरम होऊन फुटू शकतं, त्याला सुद्धा बंद करावं लागतं. इंजनला सुद्धा विश्रांतीची गरज असते. पण दोन्हीच्या बाबतीत खरी नाही अशी एकच गोष्ट आहे, दोन्ही स्पर्श करू शकतात. इंजन स्पर्श करू शकत नाही बेटांनो. चला, दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरावर तिसरा प्रश्न. आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण? आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण ते संगणकाप्रमाणे आहे. त्याला शक्तीसाठी अन्नाची गरज आहे. ते अशा गोष्टी करू शकते जे इंजिन करू शकत नाही.
किंवा डी रुळाशिवाय ते चालू शकते. आपलं शरीर रुळाशिवाय चालू शकतं का? काय उत्तर असेल रे? प्रश्न तिसरा. उत्तर टाईप करा प्रश्न 3 आणि उत्तर वैष्णवीचं उत्तर आलंय सी, ओमचं उत्तर आलंय सी, प्रशांत सानप पहिलं उत्तर डिलीट केलंय पा. चला बाकीच्यांनी टाका. प्रशांतचं उत्तर आलंय सी. चला विद्यार्थी मित्रांनो उत्तर टाकीत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. त्याचबरोबर सराव टेस्ट महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देत आहे. चला माने सी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो तुमचं अभिनंदन. यात कोणाचंही उत्तर चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ते अशी गोष्ट करू शकते जे इंजिन करू शकत नाही. आपलं शरीर माने सी उत्तर. आपल्या शरीर इंजिनापेक्षा चांगली आहे कारण ते अशी गोष्ट करू शकते जे इंजिन करू शकत नाही. आपलं शरीर मेंदू विचार करू शकतो, इंजिन विचार करू शकत नाही. आपलं मेंदू नवीन गोष्टी निर्माण करू शकतं, इंजिन नवीन गोष्ट निर्माण करू शकत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे सी. चला मने इमेज टाकू नका. अभ्यासासाठी वेळ झाला तर अभ्यासच करा, दुसऱ्यांनाही त्रास देऊ नका. उत्तरा क्रमांक 22 वरील चौथा प्रश्न. आपल्या शरीरावर नियंत्रण करणाऱ्या इंद्रिय म्हणजे डोळा, मेंदू, हात, पोट. एकदम सोपं उत्तर आहे पहा. प्रश्न चौथा. ओमचं उत्तर आलंय बी. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर देत आहे. माने बी उत्तर देते. माने अभ्यासासाठी आला तर अभ्यास करा, इमोजी टाकू नका जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं. अभिनंदन माने, महेश सानप, आसावरी सानप अभिनंदन, ओम अभिनंदन. चला बाकीच्यांनी आपलं आपलं उत्तर टाका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा जेणेकरून आपल्याला ते नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. बी उत्तर देते. अभिनंदन बेटा. चौधरी बी उत्तर देते. अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा प्रश्न होता. आपल्या शरीरावर नियंत्रण करणारे इंद्रिय म्हणजे कोण आहे? डोळा नियंत्रण करतो का? तर नाही. हात करतात का? नाही. पोट करतं का? नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेंदू. चांगला आहे कारण तो पर्याय ए माणसाच्या शरीराचा भाग आहे. पर्याय बी माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो. पर्याय सी विजेशिवाय काम करतो आणि पर्याय डी विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो. आता गोंधळून जाताल पहा. उत्तरात जर आपण योग्य बोलला असेल आणि तो उत्तर आपला आकलन झाला असेल तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. इंटरनेट स्लो झालं होतं त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती. आता स्क्रीन दिसते. प्रश्न क्रमांक 5 पुन्हा वाचतो. मेंदू हा संगणकापेक्षा चांगला आहे कारण तो पर्याय ए माणसाच्या शरीराचा भाग आहे. पर्याय बी माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो. पर्याय डी विजेशिवाय काम करतो.
पर्यायी विधीशिवाय काम करतो आणि कधी विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो. ओमचं उत्तर आलंय, प्रशांतचं उत्तर आलंय, मानेचं उत्तर आलंय, वैष्णवीचं उत्तर आलंय, चौधरीचं उत्तर आलंय. अभिनंदन बेटा, सर्वांचं उत्तर योग्य येतंय. मला वाटलं होतं तुम्ही गोंधळताल असं जाणवतं. अभिनंदन करो त्यांचं डी उत्तर देणाऱ्या. बी उत्तर नाहीये, याने टाकले, मानेने डी उत्तर टाकले. मानस नियंत्रण ठेवतो, मेंदू ठेवतो, पण मेंदू संगणकापेक्षा चांगला काय? संगणकाचा आणि मेंदूचा विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो. संगणकाला विचार करता येत नाही. संगणका प्रश्न सोडवता येतात परंतु नवीन विचार करता येत नाही. सृष्टी गंगाबी उत्तर देते. उतारा नीट समजल्याशिवाय आपण उत्तराचं योग्य उत्तर देऊ शकत नाही. आपल्या या उत्तराच्या टेस्ट तुम्हाला पाठवल्या जातील टेलिग्राम ग्रुपवर. त्या टेस्टच्या लिंकला क्लिक करून त्या टेस्ट सोडवायच्या, जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी अभ्यास होईल. आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर देत आहे. तुमचं उत्तर चुकीचं येते. बऱ्याच गोंधळ झाला. परीक्षेमध्ये 5 प्रश्नातील 2 प्रश्नाची काठिण्य पातळी जास्त असते आणि 3 प्रश्न सोप्या पद्धतीचे असतात. या 2 प्रश्नांमध्ये आपले मार्क जातात. उत्तराचं चांगल्यापैकी आलं होणं गरजेचं असतं. आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास चांगल्यापैकी असणं गरजेचं. समानार्थी, विरुद्ध शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन, विभक्ती, काळ या गोष्टींचा आपला अभ्यास करायचा आहे. आपण पुढे चालू करणार आहे. महेश सानप, आसावरी सानपने उत्तर बदललंय आम्ही सांगितल्यानंतर. आता चला तसं करायचं नाही. आधीच आपला विचारपूर्वक उत्तर टाकायचं. 1 मिनिट, 6 मिनिट, अर्धा मिनिट वेळ लागला तरी चालेल. टाकता प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. आपल्याकडे आलेली लिंक पुढच्या शैक्षणिक ग्रुपवर गरजू विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून याचा सर्वजण घेतील. त्याचबरोबर आपल्याला सराव टेस्टच्या लिंक मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला सर्व लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअपला तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाले तिथून पुढच्याच लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्या चॅटबोर्डमध्ये उत्तर टाकता येतील आणि असाच सर्व अभ्यासक्रमाचा आपल्याला येथे सराव करता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेत आपण पुढचा उतारा क्रमांक 23 पाहणार आहोत. आवाज येत असेल तर यस टाईप करा, जेणेकरून आपण पुढचा उतारा घेऊ. आवाज येतोय का? चला, चौधरी यस म्हणतायत. चला, धन्यवाद चौधरी, धन्यवाद चौधरी. चला, काही जण उशिरा जॉईन झाले, काही जणांची चार्जिंग संपली, काही जणांचे नेट संपला असेल. तुम्हाला हा रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ आमच्याकडून उपलब्ध केला जाईल. त्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण हे सगळं डाटा फेसबुकवरती पण टाकणार आहोत. शक्यतो फेसबुक मुलांना लॉग इन करून देऊ नका. मुलं भरकटतात, इकडं तिकडं नको त्या गोष्टी पाहतात. यूट्यूब सबस्क्राईब ठेवा. यूट्यूबवरती चांगल्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, अभ्यासक्रम पाहायला मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारी करणाऱ्या 5वी शिष्यवृत्ती 5वी सैनिकी स्कूलसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून आनंदाची गोष्ट, शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण असा अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपणास फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे.
बेल आयकॉनला क्लिक करायचंय. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचंय, जेणेकरून लाईव्ह लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होतील. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप सारखं टेलिग्राम चॅनल इन्स्टॉल करा आणि त्याच्यामधून आपण आपल्या सर्व लिंक उपलब्ध होतील. त्या लिंक सोडवत चला. आपल्याकडे 700+ लिंक येणार आहेत. एकाच दिवशी तुमच्या सर्व लिंक सोडून होणार नाही, सराव परिपूर्ण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी दिलेल्या लिंक, शेअर केलेल्या लिंक सोडत चला, जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. आणि झालेल्या टेस्टचा निकाल पाहण्यासाठी पालकांना, शिक्षकांना, आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपल्या सोडवलेल्या टेस्टचा निकाल पाहता येणार आहे. चला, तुम्हाला स्क्रीन शेअर झाली का? स्क्रीन शेअर झाली असेल तर यस करा. इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय थोडा स्क्रीन शेअर होण्यामध्ये. चला, स्क्रीन दिसत असेल तर यस टाईप करा. सी यस म्हणजे स्क्रीन दिसत आहे असं मला कळलं. स्क्रीन दिसत आहे का सर्व विद्यार्थ्यांना? नाही दिसत म्हणते सृष्टी गंडाळ. एक मिनिट. आवाज येतोय का? इंटरनेट स्लो झाल्यामुळं स्क्रीन शेअर व्हायला अडचण येत आहे. चला, झाली वाटतं स्क्रीन शेअर. स्क्रीन दिसत असेल तर यस टाईप करा. सी यस. चला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. चला, शाळा काळोनोसी केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, आमच्या वतीने आपल्या सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली जात आहे. आम्हाला आनंद होतोय आपणास सांगताना की या क्लासेसमध्ये दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून जातील. सर्व प्रश्न, सर्व परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर प्लस शाळेवरती झालेले व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला युट्यूब वरती प्रत्येक घटकावर 2, 3, 4, 5 नव्हे तर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचा पूर्ण असा तुमचा अभ्यास. पालकांना आणि शिक्षकांना आम्हाला कळवण्याचा आनंद होतोय की आपण आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्याने सोडवलेला टेस्टचा निकाल पाहण्याची, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची तयारी कशी चालली आहे यावर आपलं बारकाईने त्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर या जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपणाला आम्ही हमी देत आहोत. त्यासाठी तुम्हाला एवढंच कसं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, त्याची बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे. आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता स्वरूपात 5,000 आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात 5,000 पेक्षा जास्त आणि 25,000 पर्यंत फी आकारणारे क्लासेस आम्हाला आढळले. आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा फ्री उपलब्ध करून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
सर्वांना आपला युट्यूब चॅनल शेअर करा, जेणेकरून आपले मित्र, आपले नातेवाईक याचा लाभ घेतील. आज आपण जवाहर नवोदय विषयातील पहिला तिसरा विषय भाषा, त्या भाषा विषयातील आपण 500 चे आज लाईव्ह केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या प्रकारचे पुस्तक घेतो आणि त्याच्यामधून आपण नवोदयची तयारी करतो. पण नवोदयच्या तयारीसाठी एखाद्या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये 50 ते 60 उतारे आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. तेवढे उतारे आपल्यासाठी पुरेसे नाहीयेत. आपल्याला आमच्या वतीने 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 200 प्लस आपल्याकडून आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्या सराव टेस्ट मध्ये आपण स्वतःच्या सोयीनुसार शिक्षक, आपले पालक त्या टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकालही पाहू शकतात. त्या नवोदयच्या भाषा विषयासाठी आम्ही 50 प्लस लाईव्ह तासिकाचं आयोजन केलं आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमच्या वतीने विनंती करण्यात. सोनवणे आपणासाठी जवाहर नवोदय आज आपल्यासाठी घेऊन आलोय. आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित प्रश्न सराव चाचणी क्रमांक 23 मधील सर्व प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. उत्तराचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ती खात्रीशीर, याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ. फक्त तुम्हाला त्या सर्व सराव टेस्ट सोडवायच्या, सर्व उतारे वाचायचे आणि वाचायचे. एक टेस्ट 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा सोडा, जेणेकरून आपल्याला पैकीच्या टेस्ट मध्ये मार्क मिळतील. या टेस्ट मध्ये जसे पैकीचे पैकी मिळाले तसेच आपण शेवटच्या परीक्षेतही पैकीच्या पैकी मार्क घेऊ. चला, वेळ न दवडता आज तुमच्यासाठी उतारा क्रमांक 23 तुमच्या समोर शो केला आहे. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. तुम्ही वाचनाचं स्पीड वाढवा, अवांतर वाचन करा, इतर पुस्तकं वाचा, पेपर वाचा, आपले मासिक वाचा, जेणेकरून आपल्या वाचनाचा सराव होईल. परीक्षेमध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य देता येतील. चला, तर मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. तुम्ही तो उत्तर वाचून घ्या, जेणेकरून आपल्या स्तरावर येईल सर्व प्रश्नाची योग्य उत्तरं चॅट बॉक्स मध्ये आपल्याला येतील. चला, 1 मिनिट झाला विद्यार्थी मित्रांनो. चला, तुमच्यासाठी मी वाचन करत आहे, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाची योग्य उत्तर देता येतील. गाडगे महाराजांवर आधारित हा उतारा आहे. उतारा क्रमांक 23. श्री संत गाडगे महाराज निष्ठम कर्मयोगी होते. त्यांची राहणी फार साधी होती. एक काठी, फाटकी चादर व छोटेसे मातीचे गाडगे एवढीच त्यांची संपत्ती होती. मातीच्या गाडग्यावरून त्यांना गाडगे बाबा असे नाव पडले. 1907 साली ची गोष्ट आहे. पौष महिन्याच्या विदर्भात अमरावती जवळ एक खेड्या गावात यात्रा आली होती. हजारो भक्त देवदर्शनासाठी जमले होते. स्वच्छतेचे मात्र तिथं अजिबात पत्ता नव्हता. केर, कचरा, खडे, फळांच्या साली इत्यादी प्रकारची घाण सगळीकडे पसरली होती. नदीकडे जाणाऱ्या मार्गावर दगड, धोंडे दूर केले गेले. सर्वजण कुतूहलाने पाहत होते. त्यांच्या मदतीसाठी मात्र एकही जण आला नाही. गाडगे महाराजांच्या आईने जेव्हा ते सर्व पाहिलं तेव्हा ते म्हणाले, डेबू, गाडगे महाराजांचं नाव होतं बा डेबू. डेबू, घरी चल, असल्या लोकांची सेवा करण्यापेक्षा घरी जाऊन विश्रांती केलेलं काय वाईट. गाडगे महाराज म्हणाले, आई, माझ्या दृष्टीने माणूस हेच परमेश्वराचा प्रत्यक्ष रूप आहे. फुलांची,
फुलांनी दगडांच्या मूर्ती पूजा करण्यापेक्षा भुकेलेल्यांना अन्न देणं, रोग्यांची सेवा करणं, स्वच्छता राखणं, गोरगरिबांसाठी कष्ट करणं यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. पहा, गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित हा उतारा आहे. संत गाडगे महाराज हे स्वच्छतेचे धनी होते. त्यांनी आपल्या महाराष्ट्राला, देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलं होतं त्या काळामध्ये. याच्यावरती आधारित आपण 5 प्रश्न पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जवळता तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न, संत गाडगे महाराजांच्या मते जीवनाचा खरे सार्थक पहा. पर्याय क्रमांक ए, रोग्याची सेवा करणे. पर्याय बी, स्वच्छता राखणे. पैसे भुकेलेल्यांना अन्न देणे. सॉरी, चुकून वेणे झाले, देणे शब्द पाहिजे नव्हता तिथं. आणि पहिली वरील सर्व. पहा, आपण हा उत्तर जर काळजीपूर्वक ऐकला असेल, वाचला असेल, तर आपल्याला उत्तर देते गोरे वैष्णवी दीवर देते. चौधरी डी उत्तर देते. ओम उत्तर देतोय. चला, जेवढे जण लाईव्ह असतील, काही जणांची चार्जिंग संपली असेल, काही जणांचं नेट संपलं असेल, दिवसभर सुट्टी आहे, सुट्टीत नेट संपून टाकतात आणि तासिकेसाठी, ऑनलाईन तासिकेसाठी आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी लाईव्ह तासिकेचं आयोजन अभ्यासक्रम आपल्याला परिपूर्णपणे शिकवता येईल. त्यासाठी जेणेकरून आपल्या सुट्टीत हे अभ्यास करता येईल. सुट्टीच्या काळात आपण सावली घराबाहेर खेळ खेळचा, जेणेकरून आपल्या शरीराचा व्यायाम होईल, बुद्धीचा व्यायाम होईल. घरातल्या व्हिडिओ गेम वगैरे खेळणं बंद करा. त्याने आपल्या शरीराचा विकास होणार नाही, आपल्या बुद्धीचा विकास होणार नाही. आपण मग एकल होऊ. प्रशांत सानप उत्तर देत आहे. उत्तर बरोबर आलंय पहा. माने डी उत्तर देते. उत्तर बरोबर आहे माने. चला, डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत पहा. प्रश्न पहिल्याचा पर्याय क्रमांक डी, एपीजे अब्दुल कलाम ट्रस्टला दान दिली होती बघा. असे मोठे व्यक्ती असते तर ते पैशाचे भुकेलेले नसते, तर त्यांना पैशाची जास्त अपेक्षा नसती. ते देश सेवेसाठी आपलं जीवन व्यतीत करतात. जेणेकरून इंटरनेटचा प्रॉब्लेम आला, स्क्रीन शेअरिंग स्टॉप झाली होती. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, थोडं नेटवर्क स्लो आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आवाज येत असेल तर यस टाईप करा. आवाज येतोय का? स्क्रीन दिसते का तुम्हाला कॉम्प्युटरची? स्क्रीन दिसत असेल तर यस टाईप करा. व्यत्यय येतोय का इंटरनेट सुविधामुळे?
स्क्रीन दिसत असेल तर यश टाईप करा, जेणेकरून आपल्याला तासिका पुढे घेऊन जाता येईल. उत्तर शेअर होत नाही. स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसत असेल तर यश टाईप करा. तुमचे चार्टही मला चार्ट बॉक्स मध्ये चार्टही दिसत नाहीयेत. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला थांबावं लागतंय. इंटरनेटचा प्रॉब्लेम मला दिसतोय. चला तर आपण उद्या सकाळी उत्तरा क्रमांक 23 आणि उत्तरा क्रमांक 24 याचं सकाळी 7 वाजता लाईव्ह चालू करू. सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी 7 वाजता तासिकेला जॉईन व्हा. आता इंटरनेट स्लो झालंय, स्क्रीन शेअर व्हायला प्रॉब्लेम येऊ राहिलाय, कम्प्युटरला एरर म्हणतंय. तुम्हाला जोपर्यंत स्क्रीन शेअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची योग्य उत्तर देता येणार नाहीत, तुम्हाला स्क्रीनवरचे प्रश्न पाहता येणार नाहीत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या सकाळी आपण 7 वाजता लाईव्ह तासिकेचे आयोजन करत आहोत. सकाळी 7 वाजता जॉईन व्हा. आज झालेल्या 21 आणि 22 उत्तराचा लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. त्या तुम्ही सोडवा, त्याचा अभ्यास करा. आपल्या पालकांनाही आपला निकाल दाखवा, जेणेकरून आपले पालकही आपल्याला या अभ्यासामध्ये सहकार्य करू शकतील. धन्यवाद. इथं आपण थांबतोय. गुड नाईट सर्वांना, शुभरात्री. धन्यवाद.